वेळेला वासुदेव जागवतो लोकाला. नमस्कार. नमस्कार. निवडणुकीची तयारी जोरातच चालली की. हो, तुमचा आशीर्वाद राहू द्या. तो तर कायमचाच आहे. तुमच्या रूपाने एक चांगला सरपंच गावाला मिळावा, ह्या गावचा विकास व्हावा, हेच मागणं आहे देवाकडे. घर जसं सांभाळतं तसं गावाला सांभाळा. गावचे माणसं तुमचे लेकरं म्हणून समजा. चला येतो. राम रामाच्या वेळेला. वहिनी, आता त्या पंचायती जवळच्या आळीत एक फेरी मारूया आणि तिथनं पुढे जाऊया. लाडूला मी निघताना भेटेन असं सांगितलं होतं. वहिनी हा, चला की. नाही नको, म्हणजे आज पुरतं एवढंच बा. तिकडे उद्या जाऊया. आता तुम्ही सगळे आवरून घरीच आहे ना चहाला, मग तिकडे ठरवू पुढचं काय ते. अहो पण मग इथल्या इथं आमच्याच घरी जाऊया की नाश्त्याला. नाही नको, आपण आमच्याच घरी जाऊया. लाडू वाट बघत असेल, मला जायला पाहिजे. तुम्ही सगळे चहाला घरीच या. हा, मी निघते, या लवकर. बर. चला आपण जाऊ. चला. आपण समजे जाऊन येऊया. मी जिंकलोय. मी बरं झालं ना आता पहिलं. तर आता लवकर तालमीत जाऊया. गोदा काय येतो ग? नाही अजून, मी मावाल्याशिवाय नाही तालमीला जाणार. अरे लाडू, तालमीत उशिरा गेल्यावर वाजतात ओरडतात असं तूच म्हणतेस ना? वरदून देत, पण मग मी मावची गाडी घेऊनच जाणार. बरं ठीक आहे, तालमीत ना आल्यावर मावची गाडी घे. काय हा चल. परत त्या आल्यावर लगेच शाळेत जायला लागतं, आणि आता माऊ बी शाळेत येत नाही. बरं ठीक आहे, तू शाळेत ना आल्यावर काय गाठ घ्यायची ती मावची घे. हा बरं, आता तालमीत जाऊया. चल लवकर, त्यात तुझ्यामुळे मला बी वाजता ओरडतील. चल. अरे ए लाडू, अरे मर्दा चल की लवकर, लय उशीर व्हायला. चल. तू का वर जा, पण माऊ आल्याशिवाय जायचं नाही. चल की लवकर, आधीच लय उशीर झालाय. चल की. लाडू, तू आता तुझ्या मावशीवर राहायची सवय करून घे बाबा. अरे तुझ्या माऊला काय आता टाइम मिळायचा नाही. इलेक्शनचं वारं शिरलंय त्यांच्या डोक्यात. वारं? हा, वारं म्हण नाही तर खूळ, दोन्ही बी सारखंच आहे. राणा भाऊजी, जरा 2 मिनिटं वर येता काय? ते तुमची कागदपत्र घेतली होती का नाही, ती जरा परत करायची. या. वहिनी, ते तालमीत ना आल्यावर घेतलं असतं की. अहो नाही, लई महत्वाची कागदपत्र आहेत, आत्ताच घेऊन जावा. आणि आमची चंदी काही शहाणी आहे काय हो? मागच्या टायमाला ते तुमची सॉरीची चिठ्ठी फाडली होती तिनं. तुम्ही आत्ताच घेऊन जावा कागदपत्र. बरं आलो. हा लाडू बस इकडे, मी आलो. हा 5, 6, 7, 8, 9, 10. हा राणा भाऊजी, हे घ्या. 10ला 10 आहेत का बघा बरं. घरातल्या घरात मोजायला कसलं पाहिजे? हा तसं नव्ह, पण आमच्याच नजर चुकीनं एखादं गहाळ बिहाळ झालं म्हणजे उग नंतर ना मनात शंका नग. तुम्ही मोजूनच घ्या. हा बरोबर आहे. बरोबर आहेत ना होय, मग? ठीक आहे, सांभाळून ठेवा काय. होय. गोदा का माऊ का येणार? चल लवकर जाऊ. गोदा काय येतो ग? चल. गोदाक्का, जरा मस्तपैकी कडक चहा करून आणा बरं आमच्यासाठी. लई गोड काय तर खाऊ वाटायलंय आम्हाला. बर. लाडू, गोदाक्का, लाडू. अंजली, अगं जरा लवकर यायचं नाहीस वय? वाट बघून बघून हिरमुसून गेला बघ बिचारा. या निवडणुकींच्या घाईत मला त्याला वेळ देणंच होत नाही. काय जाऊ बाई, सकाळ सकाळच कुठं गेलता म्हणायचं. गावच्या सरपंचानं सकाळी लवकर उठून गावात काय काय अडचणी आहेत ते बघायचं असतंय. उशिरा पातून लोळत पडलं तर लोकांची कामं कशी होणार? गोदाक्का, इलेक्शन अजून लांब आहेत.
तवरच करू नका यासनी सरपंच. आता झाल्याशिवाय काय राहती वय? तुम्हाच आम्ही चहा बनवून आणायला सांगितला होता. जाऊ बाई, नाही म्हणलं, आम्हाला निवडून येण्यासाठी असल्या हमालपट्टीची गरज नाही. लोकांच्या अडचणी लोक बघून घेतात. आम्ही डायरेक्ट या गावचं भलं करणार. आणि काय हो जाऊ बाई, अजून उमेदवार निवडून बी आला नाही तोवर तुम्ही सरपंच चालू बी केली व्हय? लईच दांडगा कॉन्फिडन्स आहे की तुम्हाला. हो आहे. नाही असू द्या, पण किमान तुमची उमेदवारी तरी फिक्स होऊ द्या. नाही तर तुमचं फॉर्म बाद व्हायचा आणि उगं गावात हसं व्हायचं बघा. फॉर्म ज्यांनी खोटेपणा केला त्यांचा बाद होतो. खरेपणा असेल तर फॉर्म बाद व्हायचा काही प्रश्नच नसतो. तुम्ही तुमचं बघा. कामाशिवाय एखाद्या लाटेवर निवडून येण्याचा जमाना गेला. आता बाप दाखवून येतं श्राद्ध घाट असा प्रकार. जनता हुशार झाली आहे जाऊबाई. आम्ही डब्बल हुशार आहे. बघू की कोण निवडून येतंय ते. कळलं लवकरच. राहणार सोड मला, मावशी गाडी घ्यायच्या. तालीम झालं तुझी माव काय कुठे पळून जाणार आहे वय? सोड मला, नाही तर उडी मारतो. वस्ताळ खवळतील मग काय तुला. चल गपचूप तालमीत. अरे काय मेनशेकर साहेब, काय गडबड? काय नाही, वाड्यावर निघालोय. हे साहेबांचं काम आहे. नमस्कार राणोला. नमस्कार. आमच्या घरला होय. का नाही म्हणजे काय काम आहे? काय सांगणं झाल्यात. वाड्यावर गेल्यावर योग्य त्या व्यक्तीला सांगणं असं म्हणतात. हा म्हणजे काहीतरी महत्वाचं असेल. चला मिळूनच जाऊ. चला. राहणारा तालमीत चल, नाहीतर मला बसताना ओरडतील. अरे लाडू, त्यांचं काम आहे आपल्याकडे. आमच्या राहणाऱ्याकडे काम आहे. नाही नाही, राहणारा तालमीत चल, बसतात ओरडतील. बरं बरं, तुम्ही वा मोर. मी याला तालमीत सोडून पटक देश येतो. हा हा ठीक तुम्ही जाऊ, मी आलो. जाऊ. साहेब, अहो राणादाची बायको सरपंच पदासाठी उभे राहिले या टायमाला. माहिती आहे म्हणून तर आलोय. म्हणजे काय घोटाळा? ते घरी सांगतो मी योग्य त्या व्यक्तीला. चला घर दाखवा मला. इलेक्शनची भानगडा एक कळला असतं तर रस्ताच दावा आलो नसतो. पक्क त्या अंजली बहिणीच्या फॉर्मच असणार. हो द्या. चांगलाच पिट्टा पडलाय भाऊ चालून चालून. होय हो. मला नाही सवय एवढी चालायची. अहो सनिदा, इलेक्शन म्हटल्यावरती गाठी बिठी घ्यायला पाहिजेत. आणि गाठी बिठी म्हणजे चालणं आलं जो. तुम्हाला सांगतो, एवढं 2 महिने काम झालं की नाही, की पुढे 5 वर्ष आरामच आहे बघा. 5 वर्ष काय करणार? आराम. अजिबात चालणार नाही असं. आपण आराम करायचा म्हणून निवडणूक लढवणार नाही आहोत. आपण जर का निवडून आलो तर 5 वर्ष आपल्याला काम करावंच लागेल. आणि नसेल जमत तर आत्ताच आपण फॉर्म मागे घेऊया. हो नाही 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 वहिनी, अहो ते अवद्या असंच मजेत म्हणत होता. काय अवद्या? अहो आरामच करायचा असतं तर मग फॉर्म कशाला भरला असता? एकदा का फॉर्मची छाननी झाली आणि नाव फिक्स झालं की आमचं कामच बघा तुम्ही. काय हो सनिदा, चिन्ह काय घ्यायचं हो आपण? काहीतरी जबऱ्या पाहिजे ना चिन्ह आपल्याला. ते काय आपल्या हातात आहे का? आपण नुसतं ऑप्शन द्यायचं, जे मिळेल ते मिळेल. आधी फॉर्म फायनल होऊ दे आपला. अंजली बहिणी, अंजली बहिणी, ते हे आपलं हे तुम्हाला भेटायला आलेत. तुमची गाठ घ्यायची म्हणाल्यात. नमस्कार. मी तहसीलदार कार्यालयात काम करतो. काल एक निर्णय फोन आला होता, आपली कागदपत्र नीट चेक करा म्हणून. हो, कुणाचा निर्णय फोन होता. हा लक्षात नाही आलं माझ्या. मग मी कागदपत्र सर्व बघितली. अंजली गायकवाड या नावानं आपण फॉर्म भरलाय, परंतु शाळेचे सर्व कागदपत्र हे अंजली पाठक या नावाने आहेत. हो, लग्नाआधी माझं आडनाव पाठकच होतं. लग्नानंतर मी गायकवाड झाले. मग तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट जोडायला पाहिजे. होय की, अरे आपल्या लक्षातच यायला नाहीये. सर्टिफिकेट जोडायला पाहिजे होतं. ते नसेल तर अर्ज बाद होणार बघा.
मेन साहेब सुट्टीवर असल्यामुळे अर्ध छाननी प्रक्रिया सुरू झालेली नाही. गायकवाड साहेबांचा कार्यकर्ता म्हणून फॉर्म बाद व्हायच्या अगोदर मी सांगायला आलो. थँक्यू. माझ्याकडे आहे सर्टिफिकेट. द्या ना माझ्याकडे जोड तुम्ही. हो तुम्ही बसा ना, मी आणते. चालेल चालेल. भाऊजी मी आले. या नाव काय म्हणलं तुमचं? कुलकर्णी. कुठलं कुलकर्णी? सरूडचे कुलकर्णी आहे मी. सरूड काय? हा माझा एक भाऊ आहे हो सरोडात तिथं. आहे का? होय होय होय. बर. बसा बसा की बसा. काय घेणार? सर्टिफिकेट? यातही नाही. यांनी ठेवली असतील. हा हॅलो. अहो जरा लगेच घरी येता का तुम्ही? आपलं मॅरेज सर्टिफिकेट मिळत नाहीये. जरा अर्जंट आहे, या ना लवकर. हा ठेवते, या. ते नाही कुलकर्णी साहेब, सगळी कागदपत्र किती दिवस लागतात व्हेरिफिकेशन कराय? आठवडा. तुम्ही जरा थोडा वेळ थांबा. हे घरी येत आहे. घरात असतील ना? हो पण आता सापडत नाहीयेत. यांनी कुठे ठेवलं ते बघायला पाहिजे. नाही पण आम्ही म्हणतो कागदाची गरजच काय आहे हो? अहो यांचं लगीन झाल्याशिवाय का आमच्या घरात राहिल्यात या? हा तुम्हाला सांगतो, यांच्या लग्नामध्ये 4 गावचं गाव जेवण घातलं होतं बघा. तसं मी बी जेवले यांच्या लग्नात. हा मग तरी बी लग्नाचा पुरावा कसला मागतायसा? अहो कायदा आहे, कायदा जेवणार नाही. कागद मानतो. सर्टिफिकेट दिले की काम झालं. सनिधा, तो निनावी फोन कुणी केला असेल हो? पप्प्याशिवाय दुसरा कोण? पप्प्या? पप्प्या नाही करणार. पप्प्याला तेवढी अक्कल कुठं आहे? हे कुठल्या तरी इब्लीस माणसाचं काम आहे. गावलं की नाही गोळीच घालतो बघ. पप्प्या असेल की नाही, पप्प्या मेला कर्मानं. त्याच्या घरात नाही शौचालय, तरी उमेदवारीचा अर्ज भरला. मी फोन करून करी त्याची उमेदवारी कशी कॅन्सल होते ते पप्प्या मरू दे, आपलं बघ. राणा भाऊजी आलं बघा. राणा भाऊजी या. हे बघा, हे आलं मोठं, सगळ्यात मोठं सर्टिफिकेट. यांचा नवरा. आता अजून काय पाहिजे पुरावा? अहो कागद पाहिजे. अहो आपल्या लग्नाचं सर्टिफिकेट कुठे? आपलं कागदपत्र असेल. हो सापडतच नाहीये. असं कसं नाही सापडत? बरं चला बघू. आलो.
बघा अहो हे काय समधी कागदपत्र आहेत मग सर्टिफिकेट कसं नाही? तुम्ही चुकून कोणाला दिलं नाहीये ना? हो नाही ते मी वहिनीसनी दिली होती पण फक्त माझी दिली होती. मोजून दिल्यानं मोजून घेतली. हो मला वाटतंय माझ्याकडनं गळ झालाच ना. अहो नाही, तुम्ही असं कशाला कराल? आता बघा अहो जेवढी मी वहिनीसनी दिली तेवढी परत घेतली मग कुठं गेली? हा ते परवा मी उसाची नोंदी करायला गेलतो तेव्हा समजा गट्टा घेऊन गेलतो मी. त्यात गेला असणार बहुतेक. आता बघू काय ते. आधी खाली चला. होय चल. हे नाही कुलकर्णी साहेब, आता आपण पाहुणच आहे. मला जरा सांगा की तो निनावी फोन कुणाचा काय आला होता कळेल? तसं करणार नाही. ऑफिसच्या फोनवर आला होता फोन. लँडलाईन वरून आलेल्या फोनची माहिती पाहिजे असेल तर पोलीस कंप्लेंट करावी लागते आणि मग पोलीस एक्सचेंज ऑफिस मधनं नंबर घेतात. मिळालं? नाही, खूप शोधलं पण नाही मिळालं. सर्टिफिकेट नसेल तर अर्ज बाद होणार. नाही नाही नाही, सिटिंग बिटिंग काय होते का बघा की. नाही नाही, असं काही करायचं नाही. यावर दुसरा काय उपाय? काय नाही, सर्टिफिकेट लागणारच. परवा संध्याकाळी 4 वाजता मुदत संपते, त्याच्या अगोदर सर्टिफिकेट तुम्ही जमा करा. तोवर मी अर्ज सबमिट करत नाही. आम्ही आधी अशी कल्पना देत नाही कोणाला, पण गायकवाड साहेबांचा कार्यकर्ता म्हणून अगोदर सांगतो तुम्हाला. थँक्यू. आम्ही मॅरेज सर्टिफिकेट शोधून परवा 4च्या आत जमा करू. चालेल. चला येऊ का मी? हा नाही काय चहा पाणी वगैरे? नको, ऑफिसला जायचंय. हा हा. चला 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 आलो. बघा थोडस समजा गुळ माझ्यामुळे झालं. आता योग घोळ कसा सुधारायचा ते बघा. 48 तासात मॅरेज सर्टिफिकेट नाही दिलं तर आपल्या हातातनं सरपंच पद गेलं असं समजायचं. माझ्यामुळे गाळ झालं. मी काय बी करून सर्टिफिकेट हुडकून देणार म्हणजे देणार. ढेकळं हुडकणार ग तू. आमच्या विरुद्ध सरपंच बनायला निघाली होती व्हय. आता अर्ज बाद झाला की कसली निवडणूक आणि कसलं सरपंच पद. या गावची सरपंच एकच, नंदिता गायकवाड.